यांच्या शुभ हस्ते रामाराव यांना मात्र सन्मानित केले जाईल। पंकज पाटील यांच्या माध्यमातून वेले संघासाठी हार्दिक शुभेच्छा आल्यात। रामाराव यांना मात्र सन्मानित केले जात आहे। एक मायेची ऊब देणारी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह मात्र देऊन या स्पर्धेची आठवण राहील, स्पर्धेची आठवण राहायचं मोमेंट देऊन त्यांना सन्मान केले जाते। नक्की त्याच्या माध्यमातून स्पर्धेला आकर्षक ट्रॉफीज मात्र लाभल्यात। तदनंतर मात्र ज्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज लाभल्यात असे नेवरे गावचे उद्योजक रामदासजी निपुर्ते यांना देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाईल भरत निपुर्ते यांच्या शुभ हस्ते। तर मायेची ऊब देणारी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची आठवण राहील असं सन्मान चिन्ह मात्र देऊन सन्मानित केले जाईल। तर अमरराव सर आणि रोशन नावले आमच्या समोर जॉईन व्हायचे। तर दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या समोर लगेच दाखल करायचे। दोन्ही टीमचे 12th मॅन पंच राकेश पाटील आपण यायचे पंचाच्या भूमिकेमध्ये, फक्त एवढं सहकार्य करा। राकेश पाटील आपण यायचे फास्ट यायचे, राकेश पाटील फास्ट। मात्र यानंतर विजयचे संघ झाले जवान क्रिकेट संघ महिंदे। तदनंतर पहिला मॅच 2 सामने जे जिंकले तसे दिनकरपाडा संघाचा कॅप्टन आमच्या समोर लगेच जॉईन व्हायचे, कारण तिसऱ्या फेरीसाठी लॉट्स पाडले जातील। म्हणजे समीकरण असं असेल, दिनकरपाडा, जवान महिंदे आणि विजय संघाच्या 3 संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील। त्यामधील एक चिठ्ठी अंतिम क्वालिफायर मॅच खेळ आणि ज्या 2 चिठ्ठ्या आहेत त्यामधील एक मॅच होईल। केतन ठाकरे म्हणजेच मोन्या गोलंदाजी मार्गावरती येईल। चांगला चेंडू पाहायला मिळाला, खोलवट टप्पाचा चेंडू, तेवढाच लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निलेश निमसाच्या माध्यमातून। तर नक्कीच यानंतर मात्र आम्ही थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका। मात्र इथे सज्ज असेल अमर राऊत सर, रोशन नावले। तर नक्कीच येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आलाय। फलंदाज भावेश यांच्या बॅटमधनं चेंडू निघून गेला सीमा रेषा पार, षटकार। षटकारानं धावफलक पुढे सरकलं। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल, 1 बाउंस, सीमा रेषा पार, चौकार। स्वयंसेवक विनंती असेल आपल्याला, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। यावेळेस तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका येतोय, धावफलक झपटणे पुढे सरकेल, बिनबाद 11 या धावसंख्येवरती। यावेळेस विचारात पाडलं जाईल गोलंदाज केतन ठाकरे याला। येणारा चौथा चेंडू केतन टू भावेश। यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली, पंचांकडे अपील मागितली जाते, परंतु नक्कीच त्यावरती एक चोरटी धाव जमा होईल। धावफलक पुनर्ष एकदा 1 पुढे सरकेल, बिनबाद 12 या धावसंख्येवरती। सन्माननीय गणेश वागचौडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय। आयोजकांच्या वतीने आपले देखील शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत। विनंती असेल आपल्याला, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे।
पुन्हा एकदा ओळ्यात सामन्याकडे केतन ठाकरे सज्ज होतील. केतन टू केतन. यावेळेस मोठा फटका, आसमानी टोला, चेंडू निघून जाईल. बिग 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 हिट, षटकार. सन्माननीय गणेशजी वागचोडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. आयोजकांतर्फे पुनर्श एकदा आपले शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस धावफलक मात्र 6 ने पुढे सरकेल 18 या धावसंख्येवरती. संपूर्ण समाचार घेतला जातोय. गोलंदाज केतन याचा अक्षरशः चिंधड्या केल्या जातात. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 18 धावा कुठून काढल्या जातात. यावेळेस शेवटचा चेंडू, केतन ठाकरे टू केतन. यावेळेस बीमर चेंडूच्या हाताळणी झाली. चेंडू पुन्हा भिरकावून दिला जातोय चौकारासाठी. प्लस नो बॉल. एकूण 5 धावा होतील धावफलकावर. भीती निर्माण केली जाते गोलंदाजाच्या मनामध्ये या भावेश आणि केतन नावाच्या फलंदाजानं. पंत षटकार आहे काय? चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. षटकार प्लस नो बॉल. एकूण 7 धावा जमा होतील. धावफलक 7 ने पुढे सरकेल 25 या धावसंख्येवरती. येणारा चेंडू फ्रीडचा चेंडू असेल. अक्षरशः धडकी भरली जाते गोलंदाजाच्या मनामध्ये. भीतीचं वातावरण निर्माण केलं जाते वेळे संघाकडे या 2 फलंदाजांच्या नावानं. केतन टू भावेश. सन्माननीय गणेशजी वागचौडे यांचं आगमन होतंय. विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस फ्रीडचा चेंडू पुरेपूर समाचार घेतला जातोय. अक्षरशः गोलंदाजी फोडून काढली जाते केतन ठाकरे याची. धावफलक 6 ने पुढे सरकलं. पंचांचा इशारा येईल शतक समाप्तीचा. त्यानंतर धावफलक मात्र 6 ने पुढे लोटलं जाईल. 31 या धावसंख्येवर. शेवटच्या येणाऱ्या 3 चेंडूवरती 3 बिग हिट मारले जातात गोलंदाज केतन ठाकरेच्या गोलंदाजीवरती. आयोजकांना विनंती असेल सन्माननीय साई गोदडे उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करायचा आपण. विनंती असेल गणेश वागचौडे साहेब यांना शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचंय. या पुढील होणारा सामना दिनकरपाडा विपक्ष विजयी संघ आणि मैंदे संघाला वाय मिळाली आहे. यावेळेस फिरकीचा जादूगार स्वप्नील भोईर येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाज तुटून पडले होते. झुंज रंगली होती. गोलंदाज केतन. चला नेवरे संघ थोडी गती द्यायची आपण सामन्याला. अक्षरशः 31 धावांचा पाऊस पाडला जातोय. पहिल्या षटकामध्ये जणू डोंगर उभं केलं जातंय. यावेळेस फिरकीचा जादूगार स्वप्नील भोईर सज्ज होईल. स्वप्नील भोईर टू भावेश. यावेळेस स्वप्नील याच्या चेंडूवर देखील आक्रमण हल्ला केला जातोय. चेंडू पाठवून दिला जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. हा फलक 6 ने पुढे सरकलं. बिनबाद 37 या धावसंख्येवरती. मग ज्या प्रकारे हल्ला केला होता केतन ठाकरेवरती त्याच प्रकारे हल्ला केला जातोय गोलंदाज स्वप्नील भोईर याच्या गोलंदाजीवरती. यावेळेस फुल टॉस चेंडू दिशा दाखवण्याचं काम केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येईल. धावफलक पुन्हा एकदा 6 ने पुढे सरकेल 43 या धावसंख्येवरती.
पहिले संघाचे फलंदाज थांबायचं नाव देखील घेत नाहीयेत, एका पाठीमागे एक फटके मारले जातात. यावेळेस गोलंदाज विचारात पाडलं जाईल स्वप्नील भोईर याला, कारण सुरुवातीचे आपले 2 चेंडू होते, त्या 2 चेंडूवरती विकेट आले, 2 मोठे फटके आलेस. यावेळेस तिसरा चेंडू स्वप्नील टू भावेश. यावेळेस तिसरा मोठा फटका, चुकी होईल नितेश निमसे यांच्याकडनं, त्यावर चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. यावेळेस फुलटॉस चेंडूची हाताळणी झाली, पुरेपूर समाचार घेता आला नाही, हलक्यात आणि चेंडू खेळून काढला जातोय, त्यावर मिसफील्ड देखील होईल. दुसरी धावण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पडेल, धावफलक 2 ने पुढे सरकेल 49 या धावसंख्येवरती. पहिल्या 3 चेंडूचा जर विचार करायला गेलो आपण तर तब्बल 16 धावा कुठून काढल्या जातात. यावेळेस स्वप्नील भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील. स्वप्नील टू भावेश. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचं काम केलं जात आहे. नितेश निमसे येतोय झेल खाली, कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही, पहिला झटका बसेल भावेशच्या रूपानं, तो वेहले संघाला. बघा फेक मात्र अचूक होती, चुकी झाली यष्टीरक्षक समीर शेलोले यांच्याकडनं. त्यानंतर चेंडूने वेध घेतला सीमा रेषेचा. सहा धावा घ्यायच्या आहेत काय पंच? यस, धावफलक 6 ने पुढे सरकलं. 56 या धावसंख्येवरती. बघा चुकीचं क्षेत्ररक्षण होतोय बजरंगबली नेवरे संघाकडनं. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल निलेश टू केतन. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली, सेफ झोन मध्ये येऊन चेंडू आढळेल, त्यावर क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण होतील आणि केवळ 2 धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलक 2 ने पुढे सरकलं ते 58 या धावसंख्येवरती.
उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. निलेश निमसे टू केतन. वळ्यात पुन्हा एकदा सामन्याकडे गोलंदाज सज्ज होईल. निलेश निलेश टू केतन. यावेळेस मोठा फटका, तगडा प्रहार, चेंडू निघून जातोय आउट ऑफ दी पार्क. षटकार. अक्षरशः गोलंदाजी फोडून काढली जाते. गोलंदाज केतन ठाकरे असतील, स्वप्नील भोईर असेल, निलेश निमसे असेल, हल्ला बोल केला जातो या गोलंदाजांवरती. धावफलक 6 ने पुढे सरकलं 64 या धावसंख्येवरती. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी झाली, तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. दुसरी धावण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावफलक 1 ने पुढे सरकलं 65 या धावसंख्येवरती. नक्कीच शेवटचा चेंडू असेल षटकातील निलेश निमसे याचा. निलेश टू कुलदीप. शेवटचा चेंडू निलेश टू कुलदीप. या वेळेला मोठा फटका, हल्ला केला जातोय निलेश निमसेच्या गोलंदाजीवरती. धावफलक 6 ने पुढे लोटलं जाईल 71 या धावसंख्येवरती. विजयासाठी 18 चेंडू 72 धावांचं लक्ष असेल नेवरे संघाला. विनंती असेल वेले संघ 2 मिनिटाचा कालावधी दिला जातोय आपल्याला. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 18 चेंडू 72 धावा. नक्कीच बघा, क्षेत्ररक्षण देखील सस्ताना दिसेल आपल्याला. वेले संघाकडनं तुफान फटकेबाजी झाली. समोर लक्ष ठेवलं जातंय 72 धावेंचं. येणारे 18 चेंडू 72 धावा. मनापासून धन्यवाद रोशनजी नावले. आजच्या दिवसातील सर्वाधिक सांघिक स्कोर यावेळेला वेहे संघ आपल्या नावावर करतोय. 18 चेंडू आणि तब्बल 71 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आणि समोरच्या नेवरे संघाला विजयाकरता प्रत्येक षटकामागं 24 धावांची सरासरी राखावी लागेल. तेव्हा कुठं 3 षटकांमध्ये 72 धावांचं महाकाय लक्ष आता मात्र आपल्या टप्प्यात आणता येईल. आपल्याला सांगावं लागेल, संकट मोठं आहे. अडचणीमध्ये सापडला असेल नेवरे संघ, कारण प्रत्येक षटकामागं 24 धावांची सरासरी. ज्या पद्धतीनं वेळे संघाच्या फलंदाजांनी फलंदाजी केली, आक्रमक रौद्र रूप धारण केलं आणि प्रत्येक गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला, अगदी त्याच पद्धतीनं त्याच खेळीला साजेशी कणभर तिच्यापेक्षा अधिक आक्रमकतेनं आपल्या डावाची सुरुवातही करावी लागेल आणि डावाचा अंतही करावा लागेल. तेव्हा कुठं 18 चेंडूंमध्ये 72 धावांचं हे महाकाय धावांचा डोंगर अगदी आटोक्यात येऊन मात्र सर करता येईल. अठरा चेंडू 72 या धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या संघाची सलामीवीर जोडी. स्ट्रायकिंग एंडला नितेश. फर्स्ट बॉल, यावर मात्र आक्रमण केलं गेलंय. स्ट्रेट हिट, स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू मात्र सीमा पार, चौकार.
बाबूचं मात्र वेलकम टू फोर बॉबीचं स्वागत केलं गेलंय. चौकारानं आपले इरादे स्पष्ट केलेत, जणू काही आपल्या मनसुब्यांना मात्र इथं जाहीर केलं आणि सांगितलंय की 18 चेंडू आणि 72 धावा, 24 धावांची सरासरी. प्रत्येक चेंडूवर प्रहार होईल, प्रत्येक चेंडूवर आक्रमण होईल, प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांच्या रूपानं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जाईल. डावाला आपल्या लक्ष्याला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जाईल, ते म्हणजेच फलंदाज नितेश. सुरुवात तर चांगली झाली आहे, पण या सुरुवातीबरोबर अंत ज्याला आपल्याला नावावर करता येईल, शेवट ज्याला आपल्या नावावर करता येईल, त्याला निश्चितपणानं या मॅचवरच्या विजयाच्या कलाला आपल्या खिशात घालता येईल. 1 चेंडू 4 धावा, बॉबियाचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र नितेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. ज्या वेगवान रीतीनं हा चेंडू हाताळला जातोय, वेगवान गतीनं चेंडू बॅटपर्यंत येतो, अगदी त्याच वेगानं त्याला परतवण्याचं, त्याला टोलवण्याचं काम देखील फलंदाजाकडनं होईल. तुर्तास एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. 5 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात आणि स्ट्रायकिंग एंडला आता मात्र शिवाजी पाहायला मिळेल. शिवाजी टू बॉबी, बॉबी टू शिवाजी, हे द्वंद्व लढत, झुंज, प्रतिकार, वार कसा असेल. आणि यावेळेला शिवाजी दाखवतोय आसमान, मैदानाच्या घमासान, चेंडू सीमा पार, षटकार. धावांचा मात्र खच पाडावा लागेल या षटकाचा पुढचा चेंडू. ट्रॅकर बॉल लेगच्या दिशेने बिरकावण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र चपळाई दाखवतोय. एका धावेवर समाधान, एका धावेनं संघाची धावसंख्या 1 to 12, एकावर 2, 12 धावा. परंतु यावेळेला जमेची बाजू काय असेल, ती म्हणजे वेळे संघाच्या. एखादी एकेरी दुहेरी धावसंख्या जर आली, धावा आल्या, मध्ये एखादा डॉट बॉल गेला, तर सगळ्या मेहनतीवर पाणी फिरलं जाईल. आणि ज्या नियोजनातली सुसूत्रता असते, ती मात्र तुम्हाला यशस्वीतेची झालर लाभताना किंवा ती चढवताना, लेवताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि अगदी त्या पद्धतीनं तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. मी तर म्हणेल 18 चेंडू 72 हे समीकरण डोक्यातून काढून टाकावं लागेल. 6 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण डोक्यात ठेवावं लागेल. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला फिरकावण्याचा प्रयत्न झालाय, त्यावर अपील देखील केली गेली आहे. स्विच करण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटपर्यंत म्हणाला बॅट करणं कनेक्शन मात्र राहिलं नाहीये. आणि ज्या चेंडूचं मी मगासपासून सांगत होतो की एखादा डॉट बॉल, एखादा निर्धाव चेंडू सगळ्या गणितीय समीकरणांना, या आकडेवारीच्या समीकरणांना मात्र कुठेतरी लुप्त होताना दिसून येईल. आणि त्याचाच परिपाक बॉलर बॉबीच्या माध्यमातून झाला. या अगोदरच्या चेंडूवर आपल्याला सिंगल पाहायला मिळाली, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर म्हणजेच नुकत्या मागच्या चेंडूवर आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. या षटकाचा पुढचा चेंडू, यावेळेला मात्र फुल लाईनचा चेंडू होता, त्याला खोदून काढल्या, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू होईल का फर्रार? यस, इट्स 4, सीमा पार, चौकार. लगेचच क्षेत्ररक्षण लावायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेवरे संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 16 धावा. 72 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग चालू असताना अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 56 धावांची गरज असेल. म्हणजे षटकामागे 28 धावांची सरासरी राखावी लागेल. आता वाढणारा जो काही रिक्वायर्ड रन रेट आहे, आस्किंग रन रेट, या वेळेला डोकेदुखीचं कारण ठरेल. मी मगाशीच म्हटलं की 18-72ला तुम्हाला विभागावं लागेल, तुम्हाला सरासरीचा विचार करावा लागेल. महाकाय धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आत उतरल्यानंतर तुमच्या प्लॅनिंगच्या अजेंड्यावर काय असलं पाहिजे, तर रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट कमी करणं. तो जर इन्क्रीज होत गेला, तो जर वृद्धिंगत होत गेला, वाढत गेला, भर पडत गेले, तर दबाव येईल, तणाव येईल, स्ट्रेस निर्माण होईल. वाढलेल्या दबावातून चुका होतील, वाढलेल्या चुकांमधून फटके चुकीचे होतील आणि चुकलेल्या फटक्यांमधून मग डाव संपुष्टात. एवढं मात्र नक्की. यावेळेला ट्रॅकर बॉल बेरकावून दिलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रयत्नाला जबाब कॅरी होऊ शकला नाहीये, पण त्यानंतर स्टॉप केलेला बॉल जे आहे वर्णनीय. एका धावेवर समाधान, एका धावेनं नेवरे संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 17-17, एकावर 7, 17 धावा. यावेळेला मित्रांनो म्हणतात ना की सगळ्यांचं लक्ष नेवरे संघाच्या खेळाकडे यासाठी लागले की हा पराभव स्वीकारला जाईल की विजय साकार केला जाईल. परंतु चेंडूचा झालाय लिंबू, कारण दाखवले आसमान, सीमा पार, षटकार. धावा
ही आक्रमकता धारण करावी लागेल. हा प्रहार जो असतो ना तो केवळ चेंडूवर नाही आहे, हा गोलंदाजाच्या आत्मविश्वासावर आणि त्यानं बळावलेल्या मनोधैर्यावर केलेला असतो. आणि तो प्रहार यावेळेला बॅट्समन नितेश ड्रॅकर बॉल यावेळी विरकावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होईल का? यस, इट इज आउट. बॅट्समन बाद, बसेल पहिला झटका नेवरे संघाला. वर लगावल्या गेल्यात 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आत नेवरे संघाकडनं सुरू आहे. समीकरण बदललं जाईल. विजयाकरता अजूनही आवश्यक असतील त्या म्हणजे 9 चेंडू आणि 49 धावा. लक्ष्य कठीण होत चाललंय. दिल्ली बहुत दूर निकल चुकी है, लेकिन हा जो प्रवास आहे तो प्रवास सहज सोपा नसतोच. जे कठीण वाटतं ते सोपं करण्याचा प्रयत्न करा, जे सोपं वाटतं ते सहज करा, जे सहज वाटतं त्याला साध्य करण्याच्या दिशेनं तुमच्यामध्ये क्षमता आहे हे स्वतःला सांगता आलं ना की मग जगातल्या कितीही मोठ्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला तुम्ही तुमच्या समोर नमवू शकता, नामो हरम करू शकता. या षटकात पुढचा चेंडू, भन्नाट वेग, तेज तर्रार बॉलिंग, वॉट अ बॉल. या वेळेला वेग होता, टप्पा चुकला, दिशा भरकटली, पंचांनी दंडित केलं आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2424, 2/4, 24. समीकरण बदललं जाईल. 9 चेंडू, विजयाकरता 48 धावांची गरज. लक्ष मात्र काठीण्य त्याच्या काठावर उभं आणि या वेळेला चुका होत आहेत गोलंदाज कुलदीप कडनं. बॅक टू बॅक सेकंड व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेची आणखी एक भर पडेल. संघाची धावसंख्या 25. विजयाकरता आवश्यक असतील 9 चेंडू आणि 47 धावा. प्राणपणानं लढणं याला तर क्रिकेट म्हणतात. संघर्षाची ज्योत कायमस्वरूपी तेवत ठेवणं याला क्रिकेट म्हणतात. यावेळेला प्रार करण्याचा प्रयत्न, टॉप एज, फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक, त्यांना चुकी होणार नाही आणि हा दुसरा झटका नेवरे संघाला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. प्रत्येक चेंडू गणिक वेहळे संघाच्या गोलंदाजाकडनं आपल्या संघाचं स्थान, आपल्या संघाची या सामन्यावरची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो. समोरच्या संघाला जणू शड्डू ठोकून आव्हान दिलं जातं. नजरेमध्ये नजर रोखून सांगितलं जातं, जे पहिल्या डाव्यामध्ये आम्ही फॉर्म कायम ठेवला, फलंदाजांनी षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली, दिवाळी साजरी केली, त्या दिवाळीची आम्ही होळी करणार नाही, तर त्या दिवाळीचा उत्सव आणि उत्सवाचा महोत्सव करण्याची क्षमता आमच्यामध्ये मात्र ठासून भरली आहे. या षटकात पुढचा चेंडू, निलेश निमसे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला. फलंदाजाच्या मनसुब्यांना जणू काही हेरलं गेलं आणि मनसुब्यांना नेस्तनाबूत करत डाव उद्ध्वस्त करून संपुष्टात आणण्याचा आणि त्याला समूळ नष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न गोलंदाज कुलदीप कडनं. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये लगातार 3 षटकार निलेश निमसे यांच्या बॅटमधनं आले, तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज ओमकार भानुशाली यांच्याकडनं. यावेळेला स्लो 1 बॉल, स्विच इट, देखना फटका, लाजवाब. इट्स निलेश निमसे स्टाईल. बिग 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 सिक्स. अजून 41 धावा, 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आले, तरी विजय मात्र काही अजूनही दृष्टिक्षेपात दिसत नाहीये. तो दूर निघून गेलाय. म्हणून तो मित्रांनो म्हणतात ना की पराभव देखील असा स्वीकारायचा की जिंकणाऱ्याला वाटलं पाहिजे की माझ्या आयुष्यातला हा सर्वोत्तम, सर्वात कठीण खेळ होता आणि त्या पराभवाच्या दिशेनं वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळेल का. फर्स्ट बॉल, डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. 5 चेंडू 41 धावा. विजयाच्या आशा आकांक्षा, स्वप्न, ध्येय, वाटा, रस्ते, मार्ग सगळं काही बंद झाले. दरवाजे बंद झालेत, खिडक्या बंद झाल्यात. फक्त शेवटच्या क्षणापैकी यावेळेला आपल्या अस्तित्वाची धडपड, आपल्या अस्तित्वाची झलक, प्रतिमेची झलक दाखवण्याचा प्रयत्न नेवरे संघाकडनं. लाजवाब शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. वेहळे संघाकडनं गोलंदाज चेतन, अनोखी शैली, समोरच्या फलंदाजांना चंबित अचंबित केले जाते. जर लगातार 3 चेंडू 3 षटकार किंवा 3 चौकार
निलेश निमसे यांच्या बॅटमध्ये आले तर साई मोटार्स यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि ती क्षमता निलेशकडे आहे. मगाशी आपण स्विचच्या माध्यमातून एक देखणा फटका पाहिला. क्रिकेटमधल्या अशा क्रिकेटिंग शॉट्स, नॉन क्रिकेटिंग शॉट्स खऱ्या अर्थानं यावेळेला पाहायला मिळतात. एक सुंदर ऑफ ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, स्ट्राईक कीप केली जाते. निलेश निमसेंना माहिती आहे की या शेवटच्या क्षणाला झालेली धडपड कोणत्याही प्रकारचा विजय मात्र नेऊन देणार नाहीये, कारण वराती मागून आलेला घोडा फक्त मिरवण्यापुरते कामाचा येतो. नवरदेवाला नाचवण्यामध्ये त्याचा काही रोल राहत नाहीये. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेला वन्स अगेन स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या स्विच हिट करण्याच्या नादामध्ये मात्र चेंडूने यष्टांचा वेध घेतलाय. बॉल मात्र यष्टांवर जाऊन आदळलाय आणि त्रिफळाचित होतील निलेश निमसे. आणि पराभवाचा ज्यावेळेस गणित आपण मांडतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याला आपल्यापेक्षा कणभर चांगलं खेळता येतं त्याला विजय संपादित करता येतो. म्हणतात ना, सक्सेस की भी एक खास बात होती है, वो ज्यादा मेहनत करने वाले पे फिदा होती है. आणि यावेळेला ज्याला प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न करता येतात त्याला यशावर अवलंबून न राहता यशावर विराजमान होता येतं. यावेळेला फटका चुकलाय, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि स्वतः यष्टीरक्षक देखील चुकलाय, कारण जेल सुटलाय आणि आणखी एक चेंडू मात्र टाकावा लागेल. 5 चेंडू झालेत. विजयावर शिक्कामोर्तब करता येईल, कारण यापुढील होणारा सामना दिनकरपाडा संघ विपक्ष या उभय संघांमधला विजयी संघ. दिनकरपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. यानंतर विजयी संघ जवळपास निश्चित झालं. या सामन्यामध्ये विजय कोणाचा होईल, या सामन्यामधला विजयाचा शिल्पकार कोण ठरेल याचं नाव देखील आपल्याला काही क्षणांमध्ये कळेल. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर प्रहार तर झालाय. चेंडूला उंची गाठली, अंतर काही गाठू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक आरामात हा झेल पकडेल, सामना देखील पकडला जाईल आणि अप्रतिम तुफानी वादळी आक्रमक घडाघाती प्रहारात्मक फलंदाजीच्या बळावर आणि तितक्याच तिखट चिवट